अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये। सो आजकाल मला खूप जास्त असे ब्लॉग्स टाकायला मिळत नाही आहे बिकॉज करंटली आय एम वर्किंग आणि पूर्ण दिवस कंपनीमध्ये जातो आणि येऊन इतकं अंगात त्राणच नसतात की व्हिडिओ किंवा काय बनवावे। पण आजचा व्हिडिओ जो आहे ना तो थोडा स्पेशल आहे आणि अशा लोकांसाठी ज्यांना जे खूप फूडी आहेत आणि ज्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फूड आयटम्स किंवा मग वेगवेगळे हॉटेल्स एक्सप्लोर करायला आवडतात त्यांच्यासाठी, आणि मी तर फूडी आहेच फॉर शुअर। सो आज आपण चाललो एका अशा ठिकाणी, एका अशा हॉटेलमध्ये जिकडे आपल्याला अनलिमिटेड खायला मिळणार आहे। ते काय ते तुम्हाला थोड्या वेळात मी सांगेनच, पण व्हरायटीमध्ये ऑप्शन्स आहेत आणि तुम्ही अनलिमिटेड खाऊ शकता। तुम्हाला कोणीही विचारणार नाही आहे किंवा तुमच्याकडनं कोणीही एक्स्ट्रा पे घेणार नाही आहे की अच्छा हा मग आता ही एक्स्ट्रा स्कोप घेतलं एक्स्ट्रा पैसे द्या, असं मला काहीच सीन नाही आहे। हवं तेवढं खाता येईल। तर त्यासाठी तुम्हाला चॅनल व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावा लागेल आणि ऑब्वियसली आवडला तर लाईक आणि शेअर कराच आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका। सो ते जे आहे हॉटेल ते आमच्या घरापासून 12 किलोमीटरला आहे, डोंबिवलीत गरडा सर्कलच्या थोडंसं पुढे एक्सपिरिया मॉलमध्ये हे बार्बेक्यू नेशनचं रेस्टॉरंट आहे। सो आता आपण तिकडे जायला निघतोय आणि आम्ही जो टाईम स्लॉट आहे तो बुक केला आहे 8 ते 10चा आणि आता 7 वाजलेत, तर आम्ही बरोबर निघतोय बिकॉज आज संडे। सो जायला वगैरे आम्हाला खूप गर्दी वगैरे भेटेल, त्यामुळे मग आम्हाला थोडं लवकर निघावं लागेल आणि मग तिकडे गेल्यावरती आपण बोलूच आणि मी तुम्हाला दाखवेन सगळं कसं आहे काय आहे। जितकं मॅक्स टू मॅक्स दाखवता येईल तेवढं दाखवेन बिकॉज टाईम लिमिट असल्यामुळे मला पण फास्ट खावं लागेल खूप। सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि परत आपण बोलूया थोड्या वेळाने। तर गाईज फायनली आता आपण बार्बेक्यू नेशनकडे आलेलो आहोत मॉलमध्ये आणि आता इथे तिथे आम्ही सीट्सचं बघतायत। तर आता आपण आत जाऊया। तर आमचा स्लॉट 8 ते 10चा बुक होता। सो 8 वाजून 5 मिनिट झालेत आणि आम्ही आता आतमध्ये आलो आहे आणि इथे आता ह्यांनी ग्रिलिंगसाठी सगळं आणून ठेवलं आहे। तर आमचं बार्बेक्यू आता आलेलं आहे। कटलेट हा मग इकडे हात बीत लावा ना सोनूला दे मला चिकन बॉल झाला तुम्ही माझ्याकडे पण माझा आता स्टार्टर खाऊन पोट फुल भरलेलं आहे आणि कंटिन्युअसली आणतच राहतात आता पण बघायचं ते सर्व करणार आणि अजून हा स्टार्टर आहे, मेन कोर्स घ्यायचा आहे आणि आमच्यामध्ये एक व्हेज आहे बिकॉज मम्मीचा आज व्हेज आहे, संडेला मम्मी व्हेज खाते। तर त्याच्यामध्ये तिकडे पनीरचे वगैरे पण बार्बेक्यू त्यांनी लावलं आहे आणि इथे नॉनव्हेजचे आहेत आणि स्पेशली आम्हाला तर प्रॉन्स आवडतं। सो मी पोट भरून प्रॉन्स खाते आणि आता थोड्या वेळाने आम्ही मेन कोर्सला जाणार आहे आणि 2 तासचं टायमिंग आहे। सो आता वाजले 8:30, अजून आमच्याकडे 1.5 तास आहे आणि अजून खूप काही काही खायचं आहे। सो पोटामध्ये पण जागा ठेवायची आहे। सो मी शेवटला तुम्हाला सांगेन किती चार्जेस आहेत, आमचा कसं एक्सपिरियन्स आहे किंवा काय। सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। सगळ्यात पहिला आपण चालू करूया जेवणाकडून। आहे चिकन,
चाटचाच काहीतरी प्रकार आहे हा. अंडे चाट. आणि हे आहे एक लोकांनी असं सेल्फ सर्व करून घ्यायचं असतं. आलू चाट. तर आज आपल्या मेनूमध्ये हे सर्व आहे. पास्ता सॅलेड. वी विल ट्राय दिस. हे काय आहे? इथे आहे पनीर. माझं आवडतं. जयपुरी दम आलू. राजस्थानी हे पण आहे. डाळ पालक. वेज हॉट गार्लिक सॉस. नूडल्स पण आहे. नूडल्स. त्यानंतर आपल्याला इथे स्वीट्समध्ये शेवयांची खीर. हे पण आहे कुल्फी अँड ऑल. अजून पुढे काय काय आहे? वाव. ठीक आहे. पासून दे. आपल्याला हवं तेवढं घ्यायचं. हो. चिबूड कलिंगड. मूग डाळ खिचडी. काय व्हेज दम बिर्याणी आहे. भारी भारी. क्रीम ऑफ टोमॅटो सूप. बघा. चिकन सूप आणि चिकन दम बिर्याणी. ओके. यावेळेस आहे ना. सो आता तुम्हाला मी सगळा मेनू दाखवला आहे आणि ते दोन्ही साईडला पूर्ण मेनू ठेवला आहे. सो आता आम्ही आमच्या टेबलला जातो बिकॉज आम्हाला आता डिनर करायचं. त्याच्यामध्ये गोड पाणी नसतं. मिक्स असतं. पाणीच पुरतं आणायला सांगायला पाहिजे. बाकीचं मला काय नको. कसं ठेवायचं? कसं ठेवायचं? तर मी आता फायनली जेवण घेऊन आली आणि जेवणात मी सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या फूड्सचे थोडे थोडे पोर्शन्स आणले आणि स्पेशली मी इथे एक चिकन नूडल्स आणले जे ते मला ट्राय करायचं आहे आणि सोबतच मी हे सॅलड्स आणले. फायनली वेळ आली आहे मीलची. मी घेतलं दम बिर्याणी. त्यानंतर व्हेज राईस घेतला आहे. पनीर घेतलं आहे आणि ते घेतलं आहे जयपुरी दम आलू. नॉनव्हेजचं माझं हे होतं बट मला जास्त नॉनव्हेज आवडत नाही. आवडत मी व्हेज पण घेतलं आहे आणि पप्पांनी चिकन रोटी वगैरे व्हरायटीमध्ये फूड आहे. काय घ्यायचं आणि काय मध्ये कळत नाही. प्लेटमध्ये पण पुरत नाही आहे. सो नूडल्स पण घेतले मी थोडेसे खायसाठी आणि पास्ता सलाड आणि अजून एक सलाड आहे. सो बघू कसं लागतं. आय विल लेट यू नो व्हॉट इज माय ओपिनियन अबाउट दिस. A few moments later. लंच पण झाला आहे आणि मी इथपर्यंत फुल झाली आहे. टेस्ट सगळ्याची खूप सुंदर आहे. म्हणजे जे त्यांनी आयटम्स केले आहेत ना सगळ्यांना जशी खूप छान चव आहे. अजून मला थोडंसं बाकी राहिलं ते मला खायचं आहे हळूहळू. आणि थोडा 15 मिनटं ब्रेक घेतल्यानंतर मग मी स्वीट्स फ्रूट्स आणि त्यांच्याकडे काय काय आहे डिझर्ट्समध्ये सगळं ट्राय करायचं आहे.
तर अजून वेळेसाठी खूप चांगला एक्सपिरियन्स आहे बिकॉज हायजीन पण मेंटेन आहे आणि आपलं टेस्टी पण फूड आहे. सो बघू आता पुढचं डिझर्ट्स वगैरे कसे आहेत. त्या आधी ते डिझर्ट्स घेऊन येते आपल्याला. पप्पा आणि चांगलं मस्त आहे. मग पण इथे आईस्क्रीम आणि तर आता आम्ही इथे कुल्फी घेतोय आणि दिदी इथे आपल्या डेकोरेशनच्या स्किल्स दाखवते. आमचं खाऊन वगैरे झालं आणि आम्ही बिल करून हॉटेलमधून बाहेर पडलो आहे. सो माझा ह्याबद्दलचा रिव्ह्यू मी तुम्हाला आता घरी गेल्यावरती देते. 1 hour later. गाईज आताच आम्ही घरी आलो आहे आणि आता आम्हाला येऊन 11 वाजलेत आणि जायला आम्हाला खूप वेळ लागला बिकॉज ट्रॅफिक वगैरे होतं. आता आम्हाला ट्रॅफिक भेटलं नाही त्यांना, सो मी फटकन आलो आहे आणि थोडंसं मॉल वगैरे पण फिरून घेतलं आम्ही बिकॉज मॉलची काही शॉप्सचे ओपन होते. सो माझं ओपिनियन तर आम्ही जिथे गेलो त्याचं नाव होतं बार्बेक्यू नेशन्स आणि असंच असून एक ॲब्सोल्यूट बार्बेक्यू वगैरे बरेच वेगळे ब्रांचेस आहेत. आणि बार्बेक्यू नेशनवाल्यांचं अजून एक कुठेतरी आहे आणि आम्हाला नियरबाय डोंबिवली होतं, सो आम्ही डोंबिवलीत गेलेलो. सो फर्स्टली व्हॉट इज द प्राईस. तर प्राईस अशी होती की नॉनव्हेज थाळीची किंवा नॉनव्हेज थाळी नाही म्हणणार मी, नॉनव्हेज जे क्युझिन होतं त्याची प्राईस होती 950 or 60 समथिंग. अँड व्हेज आम्ही मम्मासाठी घेतलेलं बिकॉज मी संडेचं नॉनव्हेज खात नाही, सो त्यासाठी. तर व्हेज होतं 850 किंवा 60, म्हणजे त्याहून नॉनव्हेजहून 100 रुपीज कमी होतं. तर आता काय असतं नेमकं इथे डिफरंट. तर कसं असतं जेव्हा आपण नॉर्मल हॉटेलला जातो तेव्हा कसं असतं जेवढं ते लिमिटेड आपल्याला देणार तितकं आपण खातो आणि वरती जे एक्स्ट्रा घेतो त्याचं आपल्याला पे करावं लागतं. इथे कसं असतं, इथे ही जी तुम्ही प्राईस येते त्याच्यामध्ये तुम्ही 2 तासात अनलिमिटेड खाऊ शकता आणि 2 तासात खूप टाईम आहे. आधी असं वाटलं की 2 तास म्हणजे आपण किती खाणार, म्हणजे असं वेळ पुरणार नाही, पण ॲक्च्युली वेळ खूप असतो आणि पोट ऑलरेडी फुल झालेलं असतं. सो तुम्ही गेल्याबरोबर तुम्हाला फॉर एक्झाम्पल आम्ही 8 ते 10चा स्लॉट घेतला. सो गेल्या आम्हाला त्यांनी बार्बेक्यू किंवा ग्रिल्ड जे व्हेजिटेबल्स आणि चिकन प्रॉन्स असं काय दिलेलं. सो व्हेजमध्ये होते व्हेजिटेबल्स, फ्रूट्स अँड कॉर्ड, पनीर होतं. आणि नॉनव्हेजमध्ये होतं चिकनचे बोनलेस पीसेस, चिकन ड्रमस्टिक होतं, त्यानंतर एक फिश होता, देन प्रॉन्स होते आणि सगळ्यात जास्त आम्हाला ते प्रॉन्स आवडतात. सो आपल्याला जे आवडतं ना त्यांनी आता आपल्यासमोर आणून बार्बेक्यू ठेवले. सो आपल्याला जे आवडतं ते आपण त्याच्याकडनं पुन्हा मागवू शकतो, 1 तास कितीही मागवू शकतो. त्यानंतर मी येतो मिलमध्ये त्यांनी व्हरायटीमध्ये ऑप्शन्स ठेवलेले असतात. आपल्याला जे हवं ते आपण जायचं आणि घ्यायचं. आणि जर तुम्हाला सगळंच ट्राय करायचं तुम्ही सगळे पोर्शन छोटे गोष्टी तुम्हाला कोणी विचारणार नाही तू किती घेतोस काय घेतोस, नथिंग लाईक दॅट. त्यानंतर मग जेवण झाल्यानंतर मग वेगळे फ्रूट्स असतात, त्याच्यानंतर सलाड्स, देन डेझर्टमध्ये ब्राउनीज होत्या, त्याच्यानंतर मग फ्रूट्सच्या जेली होत्या, एक फ्रूटवाला केक होता आणि रबडी होती, खीर होती, गुलाबजामुन होते, असं खूप होतं. आईस्क्रीम्समध्ये होतं स्ट्रॉबेरी फ्लेवरचं आईस्क्रीम, कुल्फी, त्याचं सलाड होतं काहीतरी मला तर बिलकुल नाही आवडलं बिकॉज वेगळंच टेस्ट केलं, काय त्याला असं नव्हतंच असं वाटलं, म्हणजे असं मसाला अँड सॉल्ट वगैरे. सो असं होतं आणि मला तर पर्टिक्युलरली खूप जास्त आवडलं बिकॉज त्यांची जी प्रत्येक आयटम होती ना त्याची खूप छान टेस्ट होती, पनीरपासून चिकनपासून बरंच काय होतं त्याच्यामध्ये. आणि राजस्थानी क्युझिन पण आज होतं त्याच्यामध्ये, जयपुरी दम आलू त्याच्यानंतर होतं. सो स्वतः मला खूप आवडलं आहे आणि तुम्ही पण कधी गेलात तर ट्राय करा, चांगलं आहे. असा सगळा माझा एक्सपिरियन्स होता, मला खूप आवडलं. आणि हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. तुम्हाला जर काही कमेंट्स असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि पुन्हा भेटूया नवीन एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.